छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे। यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यांचा समावेश आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्लेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक म्हणजेच जिंजी किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान या यादीमध्ये कोणकोणत्या किल्ल्यांचा समावेश आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। युनेस्कोच्या या वारसा यादीमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड या किल्ल्यांचा समावेश आहे। त्याचबरोबर साल्लेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। दरम्यान या संपूर्ण विषयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूया। आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत। पर्यटनाला तर चालना मिळेलच, पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 20ही देशांनी आपल्या बाजूने मतदान केलं आणि एक मताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं। त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे। आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळे टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं, अभिनंदन केलं। दरम्यान आशिष शेलार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिल्या त्या देखील आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले, उभे केलेले हे गड किल्ले हे आपल्या शौर्याचे, आपल्या इतिहासाचे, मराठेशाहीचे, महाराष्ट्राचे एका अर्थाने जगाला साक्ष देणारे होते। आणि म्हणून अद्वितीय वैश्विक मूल्य हा वर्ल्ड युनेस्कोमध्ये ज्याला आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू जगातल्या ज्या जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या स्थळ, वास्तू यामध्ये आता आपल्या या 12 गड किल्ल्यांना मानांकन, मानाचं स्थान मिळालं। आम्ही यंदा गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर डीपीसीला पण आम्ही हेड खोललेला आहे, त्याच्यातनं पण पैसे तिथं खर्च करता येतात। ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे। त्याबद्दल जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला त्याचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे की आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आता यश आलंय। आज समुद्रामध्ये सुद्धा ते किल्ले उभे आहेत। 300-400 वर्षानंतर मोठमोठे किल्ले की तिथे अजूनही जायला एवढी सगळी साधनं असताना सुद्धा आपण जाऊ शकत नाही। आणि 350 वर्षापूर्वी महाराज पायदळ, घोडदळ, हत्तीदळ हे सगळं घेऊन, तोफा घेऊन जात होते आणि या लढाया लढत होते। आणि स्वाभाविक आहे हे सगळं पाहता त्यांना युनेस्कोमध्ये जे आहे स्थान मिळणं स्वाभाविक आहे।